ऑफिसरला एक माहिती मिळाली, CIUचे ऑफिसर्स API सचिन वाजे आणि त्यांची टीम हॉटेल ताजमहालच्या बाजूला एक DC अवंती कार येणार असल्याची माहिती मिळाली, ज्याचं रजिस्ट्रेशन नंबर खोटं असल्याचं अशा स्वरूपाची ती माहिती होती। त्याप्रमाणे तिथे ट्रॅप प्ले केला आणि ती गाडी पकडण्यात आली। त्याच्या ड्रायव्हर गाडीला सर्वांना युनिटमध्ये आणल्यानंतर त्याची डिटेल चौकशी सुरू करण्यात आली। एक ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचं एक पोर्टल आहे, वाहन नावाचं पोर्टल आहे, त्याच्यावर ज्यावेळेला व्हेरिफिकेशन केलं तर सेम इंजिन नंबर आणि चेसी नंबरचं एक दुसरं रजिस्ट्रेशन सुद्धा मिळालं। जी गाडी ऍक्च्युअली पकडली होती ती तामिळनाडू चेन्नई पासिंगची गाडी होती, परंतु वाहन पोर्टलवर सेम इंजिन नंबर आणि चेसी नंबरचं हरियाणा रजिस्ट्रेशन सुद्धा आढळलं। त्यानंतर त्याच्यात डिटेल्स अजून खोदत गेल्यानंतर जी काही चौकशी आपण प्राथमिक चौकशी करतो ती चौकशी करत असं कळलं की अशा बऱ्याचशा गाड्या असण्याची शक्यता आहे। काही गाड्यांचे लीड्स पण मिळाल्यात। असं निदर्शनास आलं की DC डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, काही NBFCsला अप्रोच झाल्यानंतर, उदाहरणार्थ BMW फायनान्शियल सर्व्हिसेस, अशा अजून एक 2-3 NBFCs आहेत, त्या NBFCsनी यांचं हायपोथिकेशन केलं या गाड्यांचं सेम नावाने, म्हणजे इट वॉज लाईक DC डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड हा सेलर पण आहे आणि तोच परचेसर पण आहे। सो अशा काही अॅनॉमलीज भेटल्यात आणि मग ती गाडी तिसऱ्या व्यक्तीला विकण्यात आलेली आहे। सो आणि काही गाड्यांवर असं पण निदर्शनास आलं की काही गाड्यांचं 2-2 ठिकाणी त्यांचं हायपोथिकेशन केलेलं आहे, त्याच्यावर लोन्स उचललेले आहेत। अशा पण काही गाड्यांचं प्राथमिक तपासामध्ये काही निष्पन्न झालेलं आहे।